पासून कोल्हापूर महानगरपालिकेची म्हणजेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ स्टॅटिक म्हणजे वाढलेली नाही, 66.82 फक्त राहिली. ही सगळी आरक्षणं, रेड लाईन, ब्लू लाईन, गव्हर्नमेंट ऑफिसेस, ग्राउंड, देवळं, बिल्डिंगा, आमच्याकडं फक्त 7 लाख जनतेला फक्त 20 स्क्वेअर किलोमीटर जागा शिल्लक आहे. जी जागा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO जो आहे त्यांनी एका माणसाला चांगलं जगण्यासाठी ज्याचं इन्क्लुजन आपल्या राज्यघटनेच्या आर्टिकल 21 झालेलं आहे त्याप्रमाणे जागा नाही. हा सायंटिफिक ॲप्रोच घेऊन आमची हद्दवाढ झाली पाहिजे असं आम्ही महानगरपालिकेला गेले अनेक वर्ष सांगतो आहे, परंतु ते अधिकारी ऐकायला तयार नाहीत. आज 26 जानेवारी, देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांचं शासन आणि अधिकारी ऐकत नाहीत, हे दुर्दैव आहे. कोल्हापूरची हद्दवाढ केव्हा झाली असती, परंतु प्रत्येक वेळेला करवीर आणि दक्षिण आडवं येतं आहे. तिकडच्या पदाधिकाऱ्यांना आणि राजकीय पुढाऱ्यांना त्यांची मनं सांभाळण्यासाठी लोक मिली तर हरकत नाहीत अशी शासनाची भूमिका आहे. आमचा त्याला विरोध आहे. हद्दवाढ ही झालीच पाहिजे. हद्दवाढ आमची ही सायन्स बेस्ड आहे. तुम्ही आम्हाला जेवढी जागा द्यायची आहे ती तुम्ही जागा दिलीच पाहिजे, म्हणून हद्दवाढ करा असा आमचा सायंटिफिक ॲप्रोच आणि मागणी आहे, म्हणून आमची ही आजची याचिका आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.